नमस्कार मित्रांनो. आजच्या या सेशनमध्ये आपण एसबीआय क्लर्क मेन्स 2021 ही कशी क्रॅक करायची हे पाहणार आहोत. सेशन सुरू करायच्या अगोदर लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. माय नेम इज स्वप्नील तांबेकर. I cleared IBPS PO mains in 2014, 16, 17, 18, SBI PO in 2014, 15 and 16, IBPS clerk in 2014, 15, 16 and 17, SBI clerk 2014 and 16, RBI assistant in 2014 and NISL assistant 2014. So I almost cracked every exam that I appeared in last few years. सो SBI क्लर्क ही एक्झामचं ऑलरेडी नोटिफिकेशन आलेलं आहे. त्याबद्दल डिटेलमध्ये मी माहिती एक व्हिडिओ करून शेअर केली होती. तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो एकदा व्हिडिओ बघा. या व्हिडिओच्या अगोदर SBI क्लर्क प्रिलिम कशी क्रॅक करायची यावर देखील एक मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचबरोबर शेड्यूल कसं बनवायचं, त्याचबरोबर जीकेचं प्रिपरेशन कसं करायचं, असे 3 व्हिडिओज बनवले होते. ते जर तुम्ही अजूनही बघितले नसतील तर ते बघून घ्या. आता SBI क्लर्क मेन्स ची नेमकी स्ट्रॅटेजी कशी ठेवायची या उरलेल्या दिवसांमध्ये ते आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. ज्या अर्थी तुम्ही मेन्सचा व्हिडिओ बघताय त्या अर्थी माझ्या मते तुम्ही SBI क्लर्क प्रिलिम क्रॅक होणार हा तुमचा आत्मविश्वास असणार आहे. त्यामुळेच तुम्ही या ठिकाणी येत आहे. सो SBI क्लर्क मेन्स साठी किती जण विद्यार्थी असतील तर महाराष्ट्रासाठी 6400 विद्यार्थी असणार आहे. 6400 मुलं ही मेन्सला अपियर होणार आहे आणि ह्या 6400 मधून 640 जणांचं फायनल सिलेक्शन यावर्षी SBI मध्ये होणार आहे ऍज अ ज्युनियर असोसिएट म्हणून. तर या 600 जणांच्या मध्ये तुम्ही असणार का हा एक प्रश्न आहे आणि ह्या 640 जणांच्या मध्ये असण्यासाठीच आपण आज या ठिकाणी प्रिपरेशन कसं करायचं हे बघणार आहे. 640 जागा बघायला गेलं तर तशा फारच कमी आहेत, पण 640 पैकी आपल्याला तर एकच पाहिजे हे तुम्ही डोक्यात ठेवा. या पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने तुम्ही या कॉम्पिटिशन मध्ये उतरा. फक्त 640 जागा असा जर ऍटिट्यूड असेल तर मग या एक्झाम क्रॅक करणं थोडस तुम्हाला अवघड वाटेल. पण त्या 640 मधली आपल्याला एकच जागा पाहिजे आहे आणि ती मी काही करून मिळवणारच. हा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन तुम्ही पुढे जायचं आहे. Every battle is won before it's ever fought. सन झू या चायनीज स्ट्रॅटेजिस्टचं एक द आर्ट ऑफ वॉर हे बुक आहे. या बुक मधलं खूप फेमस असं हे कोट आहे. एव्हरी बॅटल इज वोन बिफोर इट्स एव्हर फॉट. याचं मिनिंग काय तर कुठलंही युद्ध हे सुरू व्हायच्या अगोदर जिंकायचं असतं. कसं जिंकलं जातं तर त्यासाठी तयारी करून. आता बघा भारताचं कोणासोबत युद्ध चालू नाहीये, पण तरी देखील आपले जे मिलिटरी असेल, एअरफोर्स असतील, नेव्ही असेल, आर्मी असेल, हे प्रिपरेशन करतच असतात. रिसेंटली आपण राफेल विमानं खरेदी केली. अशा बऱ्याचशा गोष्टी या डिफेन्स सेक्टरमध्ये चालूच असतात. आपल्याला पीस टाइम एक्सरसाइजेस देखील चालू असतात. ते तुम्ही जीके मध्ये बघितलं असेल. कारण बेसिक रिझन त्याचं हे आहे. तसंच ही एक्झाम देखील तुमच्यासाठी एक युद्धच आहे आणि ही एक्झाम म्हणजेच युद्ध तुम्हाला जिंकायचं असेल तर काही तयारी तुम्हाला अगोदरपासूनच करावी लागेल. तर ही तयारी कोणती तर यामध्ये तुमचं प्रिपरेशन आलं, सब्जेक्ट वाईज प्रिपरेशन आलं जे आपण या आजच्या सेशन मध्ये बघणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा माइंडसेट तयार करावा लागेल. तुम्हाला तुमचा विनर्स ॲटिट्यूड डेव्हलप करावा लागेल. विनर्स माइंडसेट डेव्हलप करावा लागेल. तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल. त्याचबरोबर हार्डवर्क आणि स्मार्टवर्क याचं कॉम्बिनेशन करावं लागेल. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही या पीस टाइम मध्ये केल्या म्हणजे एक्झामच्या अगोदर केल्या तर एक्झाम क्रॅक करणं तितकंसं अवघड नाहीये. तर पहिल्यांदा बघूया आपण शेड्यूल. आता ह्या शेड्यूलवर मी ऑलरेडी एक सेशन ऑनलाईन घेतला होता. त्यासाठीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तो हाऊ टू मेक अ शेड्यूल फॉर बँकिंग एक्झाम्स. हा जर व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल तर तुम्ही व्हिडिओ अगोदर तो बघा म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की शेड्यूल कसं बनवायचं. तर पहिल्यांदा आपण डेज किती शिल्लक आहेत हे बघूया. तर साधारणपणे
6 जूनला ही SBI क्लर्क प्रिलिम होईल असं आपण ॲझ्युम करूया. अजून तारीख आलेली नाही आहे प्रिलिमची एक्झामची, पण जूनमध्ये होणार हे सांगितलेलं आहे. आणि मेन्सची तारीख तर नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे 31 जुलै, आणि 100% या तारखेला मेन्स होणार म्हणजे होणार. प्रिलिम मे बी 6ची 13-14ला जाऊ शकते किंवा त्याच्या पुढच्या वीकमध्ये पण जाऊ शकते, ते आपल्याला माहित नाही. पण मेन्स मात्र 31 जुलैला होणार. पण मिनिमम 6 जून ही जी पहिली तारीख येते, पहिला सॅटर्डे येतो, ती तारीख आपण धरूया प्रिलिमसाठीची. ते जर आपण तारीख ठरली तर आपल्याजवळ अजून दिवस किती शिल्लक आहेत हे आपण कॅल्क्युलेट केलं तर साधारणपणे 35 दिवस. आता हे तुमच्यासाठी, तुम्ही व्हिडिओ जर उशिरा बघितला असेल तर मे बी कमी डेज शिल्लक असतील. सो साधारणपणे 35 दिवस आपल्या हातात आहे. त्यानंतर पुढे या 6 जूनला जर तुमची प्रिलिम झाली तर तिथून पुढे 31 जुलैपर्यंत साधारणपणे तुम्हाला 55 दिवस मिळतात. असे टोटल SBI क्लर्क मेन्सच्या अगोदर तुम्हाला 90 दिवस मिळणार आहे. आणि हा टाइम खूप खूप जास्त आहे माझ्या मते. या एवढ्या टाइम मध्ये डेफिनेटली तुमची एक्झाम क्रॅक होऊ शकते. तर आता हा टाइम कसा डिवाइड करायचा, तर यासाठी प्रिलिम आणि मेन्स असा तुम्हाला टाइम अगोदर डिवाइड करावा लागेल. तर हा जो 35 दिवसाचा टाइम आहे, हा हा आपण 25 डेज आपला रेग्युलर स्टडी, जो मी तुम्हाला शेड्यूल मध्ये सांगितला होता, तो रेग्युलर स्टडी तुम्हाला करायचा आहे, किंवा इथून पुढे जो मी तुम्हाला सांगणार आहे ते रेग्युलर शेड्यूल तुम्हाला फॉलो करायचं आहे. आणि शेवटच्या 10 दिवसामध्ये तुम्हाला फक्त प्रिलिमचा स्टडी करायचा आहे. हे आपलं एक अपकमिंग SBI क्लर्क प्रिलिम साठीचं आणि त्यानंतरच्या होणाऱ्या मेन साठीचं शेड्यूल असणार आहे. आणि एकदा का तुमची प्रिलिम झाली की उरलेल्या 55 दिवसामध्ये किंवा जे काही दिवस राहतील तुमच्याजवळ, 49 दिवस, 42 दिवस, त्यामध्ये फक्त आणि फक्त SBI क्लर्क मेन्सच आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. सो हे आपलं साधारण डेटचं डिस्ट्रीब्युशन झालं. आता ऑलरेडी हा तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणजे माझ्यामध्ये तुम्ही प्रिलिमसाठी कॉन्फिडंट असाल. पण अजून काही डाऊट्स मुलांच्या मध्ये आहेत. तर पहिला जो डाऊट आहे, लास्ट 10 डेज प्रिलिम स्ट्रॅटेजी ही जी मी तुम्हाला सांगत आहे, 10 दिवसामध्ये टोटल 30 द्या, किंवा 10 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगत आहे की टोटल डेली 2 याप्रमाणे 20 प्रिलिमच्या मॉक द्या. सो क्वेश्चन असा येतो डोक्यामध्ये की विल इट वर्क. कारण IBPS क्लर्कचा जर विचार केला तर त्यामध्ये बरीचशी हुशार मुलं ही पोटेन्शियल असून देखील प्रिलिम मधून बाहेर पडली होती. जर त्याचं प्रिलिम निघाले असते तर त्यांचं सिलेक्शन पक्क होतं. पण एक लक्षात ठेवा, IBPS क्लर्क तुम्हाला इथं कम्पेअर करून नाही चालणार, कारण IBPS क्लर्क मध्ये माझ्यामध्ये 360-70 फक्त वॅकन्सीज होत्या. सो साधारणपणे 3,500 मुलांना या मेन साठी बोलवलं होतं. आणि इथंच आताच आपण बघितलं 6,409, म्हणजे जवळपास त्याच्या डबल मुलांना मेन साठी बोलवणार आहे. 6,400 मध्ये तुम्ही येऊ शकता का हो? हा जर तुमच्या मनामध्ये डाऊट असेल तर माझ्यामध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघणं आत्ताच स्टॉप करा. 6,400 मध्ये येणार नाही, ते देखील फक्त महाराष्ट्राबद्दल बोलतोय मी, ऑल इंडिया बद्दल बोलत नाहीये. ओन्ली महाराष्ट्रामध्ये 6,400 मुलांच्या मध्ये येणार नाही, असा जर डाऊट असेल तर हा व्हिडिओ स्टॉप करा. प्रिलिमची स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बघा आणि इथून पुढे फक्त आणि फक्त प्रिलिम वरच फोकस करा. ओके. जर तुमचं चांगलं प्रिपरेशन झालं असेल तर 10 दिवसामध्ये डेफिनेटली तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता. 6,400 मध्ये येणं खूप खूप इझी आहे. महाराष्ट्रासाठी जी ही रिक्रुटमेंट आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. बरेच मुलं असं देखील यामध्ये मला प्रश्न विचारतात की UP बिहारची मुलं इकडे अप्लाय करणार आहेत. अहो करू द्या ना, तुम्ही काय घाबरता? UP बिहारची मुलं काय 1000 मुलं अप्लाय करणार आहेत का, हुशार मुलं? जर त्यांना एवढा कॉन्फिडन्स असता तर ते त्यांनी त्यांच्या स्टेटमध्येच ते त्यांनी अप्लाय केलं असतं ना. सो त्याचा तुम्ही काय विचार करू नका. अहमदाबादला देखील भरपूर वॅकन्सीज आहेत. त्यामुळे बाहेरच्या मुलांचा कॉम्पिटिशनचा अजिबात भीती घ्यायची नाही. तुम्हाला तुमच्या हातात काय आहे, स्टडी करणं, त्याच्यावर फोकस करा. जर तुम्हाला याबद्दल या 10 दिवसामध्ये 3 होणार नाहीत असं जर तुम्हाला डाऊट असेल तर 15 दिवसांमध्ये, लास्ट 15 दिवसामध्ये डेली 2 याप्रमाणे 30 तुम्ही टार्गेट करा, जर डाऊट असेल तर. पण डाऊट असेल तर माझ्या मते मेन्सचं प्रिपरेशन करण्यात काही पॉईंट नाही, तुम्ही प्रिलिमकडे परत वळा. 6,400 जणांमध्ये जर तुम्ही येण्याची तुमच्यामध्ये जर त्याबद्दल जर डाऊट असेल तर 640 जणांमध्ये देखील तुम्ही येणार नाही. त्यामुळे तो अगोदर डाऊट डोक्यामधनं काढून टाका.
डेफिनेटली तुम्ही जर प्रिपरेशन केलं असेल तर या 6400 जणांमध्ये तुम्ही येणार म्हणजे येणार, एवढा मला फुल कॉन्फिडन्स आहे. दुसरा एक क्वेश्चन असा विचारला गेला होता की आत्ताच मी तुम्हाला शेड्यूल बद्दल सांगितलं. व्हॉट टू डू इफ नॉट एबल टू फॉलो द शेड्यूल. शेड्यूल दरवेळी आपण करतो पण ते शेड्यूल फॉलो होत नाही. बऱ्याच वेळा रॅन्डम क्विजेस देणं होतं, त्यामुळे अभ्यास केल्यासारखा वाटत नाही. आणि अभ्यास केल्यासारखं नाही वाटलं किंवा ऑब्व्हियसली डिप्रेशन येतं, कॉन्फिडन्स डाऊन जातो. तर तो शेड्यूलचा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगितली होती. डोंट ट्राय टू बी परफेक्शनिस्ट व्हेन इट कम्स टू फॉलोइंग द शेड्यूल. ज्यावेळी शेड्यूल फॉलो करत असतो त्यावेळी आपण 100% ते फॉलो करू हा आग्रह तुम्ही धरू नका. तुम्ही शेड्यूल बनवा, दररोजचं शेड्यूल बनवा. रात्री झोपताना दुसऱ्या दिवशी काय करणार हे ठरवा. ते 100% फॉलो होईलच याची गॅरंटी नाही, पण हे तुम्ही बनवत राहिलं पाहिजे. आज बघा तुम्ही 10 दिवस जमलं नाही, 11व्या दिवशी तरी थोडंफार फॉलो कराल. बरं ठीक आहे, 10 दिवसामध्ये तुम्हाला जमलं नाही म्हणून तुमचा काय अभ्यास होणार नाही असं होणार आहे का? तुम्ही 10 तासाचं शेड्यूल बनवलं, त्यातले 6 तास तरी होईल ना स्टडी, त्यातले 5 तास तर होतील. मग 5 तास करून त्यातले 2 तास स्टडी फक्त करण्यापेक्षा 10 तासाचं करून त्यातलं 5 तास स्टडी झालेला बेटर आहे. त्यामुळे शेड्यूल फॉलो होत नाही नसेल तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमच्या ऑटोमॅटिकली स्टडी होत आहे. कॉन्फिडन्स डाऊन जात असेल तर कॉन्फिडन्स डाऊन जाऊ देऊ नका, कारण तुमचा स्टडी होत आहे. काहीच करत नाही असं होत नाहीये, तुम्ही काहीतरी करताय. या ठिकाणी काही ठिकाणी रॅन्डम क्विजेस वगैरे देताय. तर मी तुम्हाला या अगोदरच्या सेशन मध्ये देखील सांगितलं होतं की रॅन्डम क्विजेस देणं बंद करा आणि एक ठराविक पॅटर्न ठरवा. तुम्ही एक ठराविक सोर्स बघा आणि त्या सोर्स मधूनच क्विजेस द्या. एक्झाम पंडित बेस्ट सोर्स आहे. एक्झाम पंडित वरच्या तुम्ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून त्या सॉल्व्ह करू शकता. अजून जर तुम्ही मॉक देत असाल तर मॉक मधले सेक्शनल टेस्ट तुम्ही ते देऊ शकता. सो एक तुमचा रॅन्डम क्विजेस देणं बंद करून, असं जर तुम्हाला वाटत असेल स्टडी होत नाही तर मी सांगितलं त्याप्रमाणे गेलं तर चालू शकेल. सो शेड्यूल बद्दल आताच मी तुम्हाला बोललो, साधारणपणे 90 दिवस आहेत आपल्याजवळ. त्यातले 35 दिवस प्रिलिम साठी, जे जर 6 तारखेला असेल तर 13 तारखेला गेली तर 42 दिवस राहतात. पण त्यामधले शेवटचे 10 दिवस प्रिलिम साठी फक्त द्यायचे किंवा 15 दिवस तुम्हाला प्रिलिम साठी द्यायचे आणि कंपल्सरी यामध्ये 30 मॉक टेस्ट तुम्हाला द्यायचे आहे. Give me 6 hours to chop down a tree and I will spend the first 4 sharpening the eggs. अब्राहम लिंकन यांचं खूप फेमस असं हे कोट आहे, जे मला फार लहानपणापासूनच आवडतं. जर तुम्ही मला 6 तास एखादं झाड तोडण्यासाठी दिले तर त्यातले पहिले 4 तास मी माझ्या कुऱ्हाडीला धार लावण्यामध्ये घालवेन. म्हणजे यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन किती महत्वाचं आहे हे कळतं. तुम्ही शेड्यूल बनवा. शेड्यूल जर तुम्ही बनवलं नाही तर उगाचच तुम्ही स्टडी करत राहणार. पण एक परफेक्ट जर शेड्यूल असेल, प्लॅन असेल तुमच्याजवळ, तर मग ते एक्झिक्यूट करणं फार इझी जातं. आणि जरी एक्झिक्यूट होत नसलं 100%, तरी एक वेळ असा येतो 10-15 दिवसानंतर तो ऑटोमॅटिकली तुमच्याकडून ते फॉलो व्हायला सुरुवात होते. तर आता हे जे पहिले 4 तास आपण अब्राहम लिंकन जे कुऱ्हाडीला धार लावण्यात घालवणार आहे तेच आपण सध्या करत आहे. तर पहिल्यांदा बघूया आपण, जे पहिल्यांदा एक्झाम देत आहे, फर्स्ट टाइम एक्झाम टेकर्स, त्यांच्यासाठी डेली शेड्यूल कसं असलं पाहिजे. टोटल 8 तास तुम्हाला मिळतात असं मी अज्युम करतो. 10 तास काढणं खूप खूप गरजेचं आहे. नाहीतर ऍटलीस्ट 9 तास तर तुमच्याकडनं निघणं गरजेचं आहे. आता तर लॉकडाऊन चालू आहे त्यामुळे तुम्ही कुठे बाहेर जात देखील नसाल. त्यामुळे मिनिमम 8 तास मी कन्सिडर करतो, बट तेवढं सफिशियंट नाही आहे माझ्या मते. तर का सफिशियंट नाही ते तुम्हाला पुढं लक्षात येईलच. तर जे फर्स्ट टाइम्स एक्झाम टेकर्स आहेत त्यांनी डिस्ट्रीब्यूट करायचं आहे इंग्लिश, त्यानंतर जीके, त्यानंतर तुमचा वीक एरिया आणि मॉक किंवा सेक्शनल टेस्ट. आता 3 तास इंग्लिश साठी कंपल्सरी द्यायचे, 1 तास जीके साठी, 4 तास झाले. मग वीक एरियासाठी 4 तास, असे टोटल 8 तास. आणि ज्या दिवशी तुम्ही वीक एरिया बघणार नाही त्यावेळी तुम्ही मॉक देऊ शकता किंवा सेक्शनल टेस्ट देऊन त्याचं अनालिसिस करू शकता. म्हणजे हे जे आहेत वीक एरियाचे 4 तास आणि सेक्शनलचे, हे आयदर ऑर आहे. एक दिवस तुम्ही वीक एरिया करा, एक दिवस तुम्ही मॉक द्या किंवा सेक्शनल टेस्ट द्या. आता सेक्शनल टेस्ट किंवा मॉक कुठली द्यायची?
हे आता शेवटी तुमच्या प्रिपरेशनच्या लेवलवर डिपेंड आहे. तुम्ही जर अजून एक्झाम दिल्या नसतील तर ती मॉक तुमची प्रिलिमिनरीची असेल. मग प्रिलिमिनरीचं मॉकची स्ट्रॅटेजी काय ठेवायची ती ऑलरेडी मी शेअर केलेलं आहे. जर तुम्ही आता जस्ट क्लास कंप्लीट केला असेल तर त्यामध्ये तुमच्या टॉपिक वाईज टेस्ट येतील किंवा सेक्शनल टेस्ट येतील. सेक्शनल टेस्ट मॉक टेस्ट दिल्यानंतर त्याचं अनालिसिस कसं करायचं याचा व्हिडिओ देखील मी बनवला होता. ते अनालिसिस केल्यानंतर जे वीक एरियाज तुमचे असतील त्याच्यावर देखील तुम्हाला वर्कआउट करावं लागणार आहे. त्यासाठी देखील तुम्हाला 4 तास द्यावे लागणार आहेत. डेली 3 तास, जीके साठी 1 तास, उरलेले 4 तास वीक एरिया किंवा मॉक किंवा सेक्शनल टेस्ट, असं सिंपल शेड्यूल तुम्हाला बनवायचं आहे. आता हे 3 तास तुम्हाला पुरणार नाहीत इंग्लिशसाठी, का ते तुमच्या लक्षात येईल पुढे. आता जे ओल्ड स्टुडंट्स आहेत ज्यांनी 1-2 वर्ष प्रिपरेशन चालू आहे, माझ्या मते त्यांना प्रिलिमसाठी काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. प्रिलिमसाठी जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही प्रिलिमवरच खरोखरच फोकस करा. तर त्यांच्यासाठी शेड्यूल कसं राहील? 8 तास मी अज्युम करतोय, पण 8 तास अगेन दॅट इज नॉट सफिशियंट. त्यातले इंग्लिशसाठी 3 तास, जीके साठी 1 तास, सगळ्यांना कंपल्सरी एवढा वेळ 4 तास द्यायचंच आहे. इथंच तुमचे 4 तास होतात. त्यानंतर उरलेले 4 तास तुम्ही क्यूए 2 तास, एलआर 2 तास असं देऊ शकता किंवा त्या दिवशी मॉक टेस्ट आणि त्याचं अनालिसिस करू शकता. अगेन ह्या ठिकाणी ह्या गोष्टी झाल्या तुमच्या आयदर ऑर. पण यामध्ये एक गोष्ट करायची आहे तुम्हाला. मगाशी मी बघा जे फ्रेशर्स होते त्यांना वीक एरियात कॉन्सन्ट्रेट करायला सांगितलंय. इथं मी तुम्हाला पर्टिक्युलरली क्यूए साठी 2 तास आणि एलआर साठी 2 तास कंपल्सरी सांगितलेलं आहे. एकाच दिवशी तुम्ही फक्त क्यूए करत बसू नका. क्यूए साठी 2 तास द्या, एलआर साठी 2 तास द्या. ओके. आणि ज्या दिवशी तुम्ही क्यूए एलआर करणार नाही त्या दिवशी तुमचं मॉक टेस्ट आणि अनालिसिस ह्या गोष्टी होणार आहेत. अगेन यामध्ये प्रश्न पडेल तुम्हाला की मॉक टेस्टला सर 3 तास लागतात मेच्या मॉक टेस्टला, मग अनालिसिस कधी करायचं? तर त्याच्यावर देखील मी एक तुम्हाला उपाय सांगत आहे. तर 4 तास जे तुमचे आहेत ते तुम्ही कसं नेमकं डिस्ट्रीब्यूट करायचे 4 तासाबद्दल बोलते मी. डेली तुमचे जे 4 तास आहेत, जीके ज्यामध्ये 1 तास आणि 3 तास इंग्लिश आहे ते तर शेड्यूल आपलं चालूच राहणार. पण त्याच्या व्यतिरिक्त जे उरलेले 4 तास आहेत जे तुम्हाला मॉक डे आणि त्याचं अनालिसिस डे यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. कसं करायचं? तर डे 1 ला तुम्ही स्टडी केला. स्टडी कशाचा करणार आहे? ऑब्व्हियसली क्यूए 2 तास आणि एलआर चा 2 तास, असं तुम्ही क्यूए प्लस एलआर 2-2 तास 4 तास करणार आहे. सो क्यूएलआरचा तुम्ही स्टडी केला. दुसऱ्या दिवशीच्या मॉकचं प्रिपरेशन झालं त्याच्यामधून. दुसऱ्या दिवशी काय करायचं? 3 तास अधिक 1 तास 4 तास झाल्यानंतर 4 तास मॉक टेस्ट द्यायची. या मॉक टेस्ट जवळपास ही 3 तासाची मॉक टेस्ट असणार आहे. मॉक टेस्ट झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता? मॉक टेस्ट झाल्यानंतर त्याचं प्रिलिमिनरी अनालिसिस करू शकता. आता हे अनालिसिस कसं करायचं प्रिलिमिनरी हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं. किंवा तुम्ही काय करू शकता की इंग्लिश सेक्शन जो तुम्ही अटेम्प्ट केलेला आहे तो परत एकदा मॉक झाल्यानंतर अटेम्प्ट करू शकता. म्हणजे या ठिकाणी तुमचे 4 तास झाले. ओके. आता त्या दिवशी बाकीचे सब्जेक्टचा अनालिसिस तुमच्याकडनं होणार नाही कारण तेवढा टाइम त्या दिवशी आपल्याजवळ नसणार. तर काय करायचं मग? दुसऱ्या दिवशी परत आपलं जीके आणि इंग्लिश याचे 4 तास झाल्यानंतर अनालिसिस करायचं, जी तुमची आदल्या दिवशी मॉक दिलेली आहे त्याची. मेन्सच्या मॉक बद्दल बोलतो मी. त्यानंतर अनालिसिस झाल्यानंतर तुमचे वीक एरियाज तुम्हाला कळतील. क्यूए मध्ये तुम्हाला कशावर वर्कआउट करायचं आहे, एलआर मध्ये कशावर वर्कआउट करायचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. मग त्याच्या पुढच्या दिवशी 4थ्या दिवशी तुम्हाला स्टडी करायचं आहे. स्टडी केला तुम्ही वीक एरियावर थोडंफार वर्कआउट केलं. जे तुम्हाला ज्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते एक्स्ट्रा त्या टाईपचे क्वेश्चन त्या मॉक नुसार तुम्ही सॉल्व्ह केले. सो तुमचा स्टडी झाला. पुढचा डे अगेन तुम्ही मॉक डे घेऊ शकता कारण या ठिकाणी 2 दिवसाचा गॅप राहिला. किंवा तुम्ही स्टडीला देखील हा डे देऊ शकता. मॉक डे दिली, मॉक दिली तुम्ही अगेन मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 3 तास तुमच्या मेनच्या मॉकला जातील. जर प्रिलिमची दिली मॉक तर फक्त 1 तास जाईल. त्याचा अनालिसिस त्याच दिवशी करून टाकायचं. ओके. जर प्रिलिम असेल तर अनालिसिस त्याच दिवशी, हे डोक्यामध्ये ठेवा. इव्हन 4 तासामध्ये तुमचं 2 देखील मॉक होऊ शकतात किंवा एक मॉक विथ अनालिसिस आणि एक मॉक दुसऱ्या दिवशी त्याचं अनालिसिस असं देखील होऊन जाईल. सो जर मेन्सची मॉक दिली तर पुढचा दिवस ऑब्व्हियसली अनालिसिस डे असणार आहे. मग अनालिसिस डे झाल्यानंतर लगेच मॉक कडे जायचं नाही. जे तुमचे वीक एरिया राहिलेले आहेत ज्याचं एक्स्ट्रा प्रॅक्टिस तुम्हाला पाहिजे आहे, मध्ये पझल असेल, सिटिंग अरेंजमेंट असेल, त्याचा स्टडी करायचा क्यूएलआरचा. अगेन तुम्ही जर वाटलं की अजून थोडी स्टडीची गरज आहे, अजून तुम्ही स्टडी करा. मग डे 9 ला तुम्ही मॉक द्या. हे शेड्यूल 4 तासाचं तुम्हाला बनवणं फार फार गरजेचं आहे. सो
शेड्यूल कसं बनवायचं यावरचा व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला 8 तास मिनिमम काढणं गरजेचं आहे. 8 तास सफिशियंट नाहीत. आता का सफिशियंट नाहीत, खास करून इंग्लिशसाठी, ते मी तुम्हाला सांगतो. तर आता सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी बघूया मेन्स एक्झामसाठी. प्रिलिम असू दे किंवा मेन्स असू दे, इंग्लिशसाठी आपण स्ट्रॅटेजी चेंज नाही करायची. 3 तासामध्ये काय करायचं, तर या 3 तासामध्ये पहिलं म्हणजे रीडिंगला तुम्हाला वेळ द्यावा लागेल. किंवा तुम्ही काय करू शकता, रीडिंग जर तुमचं बऱ्यापैकी झालं असेल तर रीडिंगला टाइम न देता तुम्ही तो टाइम फक्त आरसी ला देऊ शकता. कारण आरसी मध्ये देखील तुमचं रीडिंग होतच, बरोबर. त्यामुळं एडिटोरियल रीड न करण्यापेक्षा किंवा न्यूजपेपर मधले बाकीचे आर्टिकल्स किंवा मॅगझिन्स नॉवेल्स रीड करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट आरसी साठी टाइम द्या. आरसी मधून तुमचं रीडिंग होऊन जाईल. आरसी तुम्ही रीड थेअरीवरचे सॉल्व्ह करू शकता. अराउंड 30 मिनिट टाइम त्यासाठी मी कन्सिडर करतो. ओके. त्यानंतर सेक्शनल टेस्ट आली. सेक्शनल टेस्ट साधारणपणे मेन्सचीच फक्त तुम्हाला द्यायची आहे. फक्त मेन्स लेवलच्याच सेक्शनल द्यायचे आहेत तुम्हाला 35 मिनिट. त्यानंतर त्याचा अनालिसिस साधारणपणे 2 तास तुम्हाला लागतील. अनालिसिस जर कमी वेळेमध्ये होत असेल तुमचं तर चांगली गोष्ट आहे, पण माझ्या मते मिनिमम 1 आवर तरी तुम्हाला अनालिसिसला लागले पाहिजेत. कारण या अनालिसिस मध्ये आपण काय करतो, तर पहिलं म्हणजे या सेक्शनल टेस्ट आपण परत रिपीट देतो. म्हणजे यामध्ये 35 मिनिट तुमचे झालेच. 35 मिनिट झाल्यानंतर परत यातले व्होकॅब फाइंड आउट करणं, प्रत्येक आन्सर जे तुम्ही क्लिक केलेला आहे त्या क्लिक केलेल्या आन्सरचं रिझन काय आहे हे फाइंड आउट करणं, काय आपण विचार करून ते आन्सर चूज केलं होतं, आपल्या थॉट प्रोसेस मध्ये नेमका काय एरर आला, कुठं मिस्टेक झाली, व्होकॅबचे वर्ड्स काढणे, हे सगळं तुम्हाला अनालिसिस मध्ये करावं लागेल. सो साधारणपणे 2 तास मी त्यासाठी देतोय, म्हणजे 1.5 तास बाकीच्या सगळ्या अनालिसिस साठी, आणि 30 मिनिट तुम्हाला व्होकॅबच्या प्रिव्हिजन साठी द्यावेच लागणार आहे. सो टोटल जर तुम्ही काउंट केले तर हे 30-30 1 तास आणि हे 3 तास, म्हणजे जवळपास 3.5 तास, 3 तास 35 मिनिटं एवढा तुम्हाला टाइम लागत आहे. 3 तास 35 मिनिटं, म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की 3 तास इनफ होणार नाहीये. पण जर तुम्ही ज्या दिवशी मॉक देता त्याच दिवशी जर सेक्शनल टेस्ट डबल दिली त्या पर्टिक्युलर मॉक मधली इंग्लिशची, तर माझ्या मते तुमचा हा टाइम थोडाफार सेव्ह झाला असता. आता सेक्शनल टेस्ट मी तुम्हाला कंपल्सरी डेली सांगितलेली आहे. सो डेली जर सेक्शनल टेस्ट तुम्ही दिली तर प्रिलिम साठी आपल्या हातात किती दिवस आहेत, म्हणजे टोटल 90 डेज आहे प्रिलिम प्लस मेन्स धरून. या 90 डेज मध्ये तुमच्या 90 डेज मध्ये 90 सेक्शनल टेस्ट होतील, आणि त्यातले वर्ड्स, त्यातलं तुम्ही प्रत्येक आन्सरसाठी केलेलं अनालिसिस, तुमच्या थॉट प्रोसेसचं केलेलं अनालिसिस विचार करा. 90 सेक्शनल टेस्ट आर मोर दॅन इनफ. खूप झालं, तुमचं खूप चांगला स्कोर येऊ शकतो इंग्लिशमध्ये. त्यामुळं डेली इंग्लिशमध्ये तुमचं आरसी असलं पाहिजे, सेक्शनल टेस्ट असली पाहिजे, त्याचं अनालिसिस असलं पाहिजे, आणि तुमचं व्होकॅब्युलरीसाठी रिव्हिजनचा टाइम असला पाहिजे. असे टोटल 3 तास किंवा 3.5 तास तुम्हाला डेली द्यावेच लागणार आहे. यामध्ये कोणतेही एक्सक्यूज तुम्हाला करून चालणार नाही. सेक्शनल टेस्ट कंपल्सरी आहे. काही करा पण सेक्शनल टेस्ट द्या. त्या दिवशी तुमची मॉक झाली तर मॉकचं काय होणार बघा, मॉक मध्ये परत एकदा इंग्लिशचा सेक्शनल येणार, म्हणजे तुमच्या 2 सेक्शनल होतील. होऊ दे, काही हरकत नाही, म्हणून मॉक आहे म्हणून सेक्शनल स्किप करू नका. डेली इंग्लिशची सेक्शनल टेस्ट तुमची झालीच पाहिजे ऍट एनी कॉस्ट. तुम्हाला यावर्षी सिलेक्शन पाहिजे असेल ना, इंग्लिशच तुमचं सिलेक्शन फायनल करणार आहे, एवढं लक्षात ठेवा. बरेच जण असं म्हणतात की यासाठी यासाठी आपलं सेक्शनल कट ऑफ नाही आहे. सेक्शनल कट ऑफ जरी नसला ना तरी एक लक्षात घ्या, कॉम्पिटिशन एवढं आहे ना की तुम्हाला सगळीकडे स्कोर करावा लागणार आहे. तुम्ही इंग्लिशला स्किप करून तो 86 चा किंवा 90 चा कट ऑफ क्लिअर नाही करू शकत. त्यानंतर बघूया क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. आता क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचं स्टडी स्मार्ट म्हणजे स्मार्टली करायचा असतो. का करायचा असतो, कारण क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचं जर मी तुम्हाला एक माझं सपोज फक्त क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हा सब्जेक्ट असता तर मी तुम्हाला एकदम डीप मध्ये सांगितलं असतं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असं करा तसं करा, जे बाकीचे युट्यूबर सांगतात. कारण त्यांचं टोटली क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड वरच सगळं डिपेंड असतं, बरोबर. त्यामुळे त्यांना तुम्ही परत परत त्यांच्या चॅनलकडे येणं एक्सपेक्टेड असतं. त्यामुळे त्यांनी सांगतात की भरपूर करा, हे करा ते करा, भरपूर तुम्हाला शेड्यूल करून देतील. पण एक लक्षात ठेवा,
क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा बँकिंगसाठी एवढा लिमिटेड सिलेबस आहे ना, ह्याच्यापेक्षा कमी सिलेबस मी अजून कुठल्या एक्झामला बघितला नाही. तुम्ही SSC घ्या, त्यामध्ये एक्स्ट्रा तुम्हाला करावं लागतं. तुम्ही कॅट घ्या, कॅटमध्ये अजून एक्स्ट्रा टॉपिक्स आहेत. पण बँकिंगसाठी एकदम लिमिटेड स्टडी आहे. पहिली गोष्ट तुमचं प्रिलिमचं तर आतापर्यंत झालं असेल. सो प्रिलिमचे जे आहे क्वेश्चन टाईप आहेत त्याचं परत परत प्रॅक्टिस करण्यात काहीच पॉईंट नाही. त्यामध्ये तुमचं कॅल्क्युलेशन्स आले, अप्रॉक्सिमेशन आणि सिम्प्लिफिकेशन मधले सिरीज आलं, त्यानंतर तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं, त्यानंतर DI चे बेसिक बेसिक क्वेश्चन आले, बेसिक DI. त्यानंतर यातले जे मस्ट डू टॉपिक्स आहेत वर्ड प्रॉब्लेम मधले ते कोणते? आता SBI क्लर्कची लेवल काय असेल क्वांटिटी ॲप्टिट्यूडची? तर लेवल ही इझी टू मॉडरेट असणार आहे. IBPS क्लर्क मेनला लेवल काय होती? IBPS क्लर्क मेनची लेवल डिस्कस करण्याची देखील नव्हती, प्रिलिमची लेवल होती. पण टाइम तिथं कमी होता, त्यामुळे ऑब्व्हियसली मुलांचे अटेम्प्ट कमी झाले. जर टाइम जास्त असता तर भरपूर मुलांनी त्या ठिकाणी अटेम्प्ट झाले असते. क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी IBPS क्लर्क मध्ये तुम्हाला मेनसाठी पेन देखील हातात धरण्याची गरज पडत नव्हती. सो क्लेरिकलला खूप इझी देखील येऊ शकतो, जसा जसा IBPS क्लर्क मेन्सला आला होता, किंवा जसा लास्ट इयर SBI क्लर्क मेन्सला आला होता, तसा इझी टू मॉडरेट लेवलचा देखील पेपर येऊ शकतो. किंवा RBI असिस्टंटचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये सगळ्यांचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा सेक्शनल कट ऑफ राहिला होता, एवढा डिफिकल्ट देखील येऊ शकतो. मग आपण प्रिपरेशन नेमकं कसं करायचं? तर क्लेरिकलची एक्झाम आहे हे अगोदर डोक्यात ठेवा. त्यामुळे एकदम हाय लेवलचे तुम्हाला क्वेश्चन येतील असं काही नाही, पण तरी देखील हाय लेवलचे क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. का सॉल्व्ह करणं गरजेचं आहे? कारण हाय लेवलचे क्वेश्चनचा जर तुम्ही विचार केला, त्याचं अनालिसिस केलं, तर त्याच्या थ्रू जी तुमची थॉट प्रोसेस तयार होते त्याचा उपयोग तुम्हाला बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी होत असतो. त्यामुळे तुम्ही हाय लेवलचे क्वेश्चन देखील सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. आता यामध्ये टॉपिक कुठले करायचे? तर प्रिलिमचे टॉपिक तर परफेक्ट आहेतच तुमचे. त्याच्या व्यतिरिक्त मस्ट डू टॉपिक मी तुम्हाला सांगतो. पहिला आहे ॲव्हरेज, दुसरा आहे रेशिओ, तिसरा आहे पर्सेंटेज. हे 3 टॉपिक म्हणजे इट इज द हार्ट ऑफ द क्वांटिटी ॲप्टिट्यूड. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, जर पर्सेंटेज परफेक्ट झाला प्रॉफिट अँड लॉस होऊन जाईल, SICI होऊन जाईल. त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन, त्यानंतर केसलेट्स. DI मध्येच केसलेट येतं. हे तुम्हाला काही करून टॉपिक करायचेच आहेत. आता यामध्ये जर तुम्हाला CISI किंवा प्रॉफिट अँड लॉस डिफिकल्ट जात असतील तर याच्याऐवजी तुम्ही यातला कुठला तरी एक टॉपिक घेऊ शकता जे ऑप्शनल आहे. ऑप्शनल कोणते येतात? टाइम, स्पीड, डिस्टन्स, टाइम अँड वर्क, मेन्सुरेशन, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी. आता स्टडी स्मार्ट करायचं म्हणजे काय करायचं? तर पहिली गोष्ट, हे जे मी तुम्हाला ऑप्शनल सांगितलेले आहेत हे पूर्णपणे स्किप नाही करायची. ह्यांची लेवल 1 चे प्रॉब्लेम तुम्हाला जमले पाहिजेत. लेवल 1 आपल्या म्हणजेच इझी लेवलचे क्वेश्चन जे आपल्या अड्ड्याच्या बुकमध्ये आहेत, किंवा तुम्ही जर क्वांटम कॅट यूज करत असाल बुक, तर त्या क्वांटम कॅट मध्ये लेवल 1 चे एक्झाम्पल्स ते तुम्हाला जमले पाहिजे, ते तुम्हाला स्किप करून नाही चालत. ओके, यातले परम्युटेशन, कॉम्बिनेशन हे 2 तुम्ही स्किप केला तर चालू शकेल, काही प्रॉब्लेम नाही, किंवा मेन्सुरेशन पण एक वेळ चालू शकेल. सो लेवल 1 तुम्हाला जमलं पाहिजे या ऑप्शनल मधलं. आणि हे जे मस्ट टू टॉपिक आहेत ना, यांना लेवल 1 तुम्हाला जमलं पाहिजे, लेवल 2 जमली पाहिजे, लेवल 3 जमली पाहिजे. सगळ्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला जमले पाहिजे. सगळ्या टाईपचे बोलतोय मी, सगळ्या डिफिकल्टी लेवलचे. यामध्ये एवढ्या डीप मध्ये तुम्हाला स्टडी करायचंय की यातला कुठलाही क्वेश्चन येऊ दे तुम्हाला तो जमलाच पाहिजे, कुठलाही क्वेश्चन येऊ दे. आणि जर डिफिकल्ट वाला हा टाइम, स्पीड, डिस्टन्स, टाइम अँड वर्क किंवा जे तुम्ही ऑप्शनला टाकलेले आहेत त्यामधला जर डिफिकल्ट वाला क्वेश्चन आला तर तो तुम्ही रीड देखील करायचं नाही, विचार देखील करायचं नाही. इझी आला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता ऑप्शनल मधला, काही प्रॉब्लेम नाही. इझी DI आला करा ना, DI मध्ये 5 क्वेश्चन 5 डिफिकल्ट असणार आहेत का? नाही ना. टाइम, स्पीड, डिस्टन्स वरचा DI आला, 2 क्वेश्चन तरी जमतीलच ना तुम्हाला. सो स्टडी स्मार्टली करा. हे जे टॉपिक आहेत हे खूप डीप मध्ये करा. यासाठी तुम्ही अड्डा 247चं बुक यूज करू शकता, क्वांटम कॅटचं बुक यूज करू शकता. क्वांटम कॅट मधला लेवल 3 पर्यंत करा या पर्टिक्युलर टॉपिक मधलं, दॅट इज मोर दॅन इनफ. खूप खूप मर्यादित स्टडी आहे, एवढेच टॉपिक करायचे आहेत, हे होऊन जातील तुमचे, काही इश्यू नाही. फक्त DI मात्र तुम्हाला खूप डीप मध्ये करावं लागेल. यासाठी अड्डा 247चं DIचं जे बुक आहे, जे आपल्या क्लासमधून दिलं जातं, ते बुक नसेल तर परचेस करा आणि त्यामधून करा. त्याच्या PDF देखील अवेलेबल आहेत. केसलेट खूप इम्पॉर्टंट आहे. केसलेट वर एकदा का तुमची कमांड आली की वर्ड प्रॉब्लेम वर तुमची कमांड आली म्हणून समजा.
कॅसलेट अजिबात इग्नोर करू नका. सो क्वांटिटी ॲप्टिट्यूड तसं बघायला गेलं तर खूप डिफिकल्ट वाटतो काही जणांना, ज्यांचं मॅथ्स वीक आहे, आणि ज्यांचं मॅथ्स चांगलं आहे त्यांना खूप आवडतं. तुमचं वीक असू दे किंवा खूप स्ट्रॉंग असू दे, तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सेम स्ट्रॅटेजी राहणार, कारण टाइम फार कमी आहे. कारण माझ्यामध्ये मेन्सला फक्त 35 मिनिट्स. त्यानंतर येतो रिझनिंग. रिझनिंग या ठिकाणी खूप महत्वाचा असा हा सेक्शन आहे, कारण यामध्ये तुम्हाला काही एक्स्ट्रा मार्क्स मिळवण्याचे चान्सेस आहेत. रिझनिंगला एक्स्ट्रा मार्क्स कसे मिळू शकतात, तर रिझनिंगला आपल्याला टोटल 50 क्वेश्चन आहेत, आणि या 50 क्वेश्चनला 60 मार्क्स आहेत. त्यामुळं तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन हा 1.2 मार्क्सला आहे. त्यामुळे तुम्हाला इथं एक एक्स्ट्रा मार्क्स स्कोर करण्याची खूप चांगली संधी आहे. त्यामुळे रिझनिंग जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर अजून स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न करा. तुमचं रिझनिंग जर वीक असेल तर त्याच्यावर अजून मेहनत घ्या, कारण या ठिकाणी प्रत्येक क्वेश्चन 1.2 मार्कला आहे. टाइम जो आहे तो 45 मिनिट्स आहे त्याला. मगाशी क्वांटला देखील आहे 35 नाही, इथं देखील 45 मिनिट्स आहेत. 50 मार्क्स, 50 क्वेश्चन, 45 मिनिट्स. इथे देखील तुम्हाला 50 क्वेश्चनच आहेत, 45 मिनिट आहेत, पण मार्क्स मात्र 60 मार्क्स आहेत. त्यामुळे रिझनिंगला थोडंसं सिरियसली घ्या तुम्ही, रिझनिंगवर जास्त मेहनत घ्या. आता रिझनिंग नेमकं कसं प्रिपरेशन करायचं, तर पहिली गोष्ट म्हणजे जे ट्रॅडिशनल क्वेश्चन्स आहेत रिझनिंग मधले हे सगळे तुम्हाला करावे लागतील. ट्रॅडिशनल म्हणजे जे प्रिलिमला येतात ते सगळे, ज्यामध्ये पझल असेल, सिटिंग अरेंजमेंट असतील, जे तुमचे ट्रॅडिशनल आहेत ते सगळे अगोदर तुमचे परफेक्ट असले पाहिजे. ते ऑलमोस्ट आय थिंक सगळ्यांचे परफेक्ट असतील. त्यानंतर न्यू पॅटर्न क्वेश्चन जे प्रिव्हियस एक्झामला विचारले गेले होते ते सगळे तुमचे परफेक्ट असले पाहिजे. मी बघा दरवेळी एक्झामच्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये सांगत असतो, गेल्या त्या 2-3 वर्षामध्ये नवीन टाईपचे जेवढे क्वेश्चन आलेले आहेत ते सगळे करा, कंपल्सरी करा. असा कुठलाही पॅटर्न नसला पाहिजे जो तुम्हाला माहित नाही आणि एक्झामला अगोदर विचारला गेला. एक्झामला विचारला गेलेला प्रत्येक पॅटर्न तुम्ही हा केलाच पाहिजे. जर तुम्हाला ते डिफिकल्ट जात असतील तर तुम्ही मला तसं सांगा, वाटल्यास मी त्याचे काही एक्स्ट्रा युट्यूबवर सेशन घेतो. तसं मला तुम्ही मेसेज करून किंवा कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. त्यानंतर न्यू पॅटर्न क्वेश्चन कुठले बोलले मी, जे प्रिव्हियस इयर एक्झाम मध्ये विचारले गेले आहेत त्याचं प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिससाठी एक्झाम पंडितवर तुम्हाला पीडीएफ मिळून जातील. त्याचबरोबर जे एक्झामला विचारले गेले नाही आहे पण जे चॅलेंजिंग आहे, जे तुम्हाला मॉक मध्ये मिळतील ते क्वेश्चन देखील तुम्ही अटेम्प्ट करा. जरी एक्झामला विचारले गेले नसले तरी तुम्हाला रिझनिंगचं बेसिक काय आहे, रिझनिंग मध्ये तुम्हाला तुमचं लॉजिकली किती स्ट्रॉंग आहात हे चेक केलं जातं. तुमचं अॅनालिटिकल स्किल किती चांगलं आहे हे चेक केलं जातं. त्यामुळे तुम्हाला याच्यावर जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. आता रिझनिंग मध्ये अजून एक मिस्टेक मुलं करतात, ती म्हणजे युट्यूबवर कुठल्या तरी युट्यूबला फॉलो करतात. तर एक लक्षात ठेवा, रिझनिंग साठी तुम्हाला कुणालाही फॉलो करण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः तो क्वेश्चन सॉल्व्ह करा, स्वतः तुम्ही लॉजिक त्यातलं क्रॅक करा, आणि फक्त एक प्रिकॉशन घ्या, ते लॉजिक क्रॅक करण्यासाठी मॅक्सिमम 15 मिनिटं घ्या. किती? 15 मिनिटं. 15 मिनिटापेक्षा एकही मिनिट एक्स्ट्रा नाही. या 15 मिनिटात जर तुमचं लॉजिक क्रॅक नाही झालं तर तो डायरेक्ट क्वेश्चन स्किप करा, डायरेक्ट सोल्युशन बघा, त्याचं लॉजिक काय आहे ते चेक करा. एक्स्ट्रा जर तुम्हाला क्वेश्चन या टाइपचे पाहिजे असेल तर अजून थोडं प्रॅक्टिस करा. त्यानंतर अड्डा 2% वर देखील तुम्हाला खूप चांगले रिझनिंगचे न्यू पॅटर्नचे क्वेश्चन मिळतील आणि एक्झाम पंडितवर देखील मिळून जातील. आता मला काही जणांनी विचारलं होतं की क्रिटिकल रिझनिंगचं काय. तर क्रिटिकल रिझनिंगचं ऑलरेडी मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की क्रिटिकल रिझनिंग हे जे क्वेश्चन असतात ना, हे शुअर शॉर्ट आपल्याला याचा आन्सर येत नाही. म्हणजे तुम्ही अटेम्प्ट केले, सपोज तुम्ही एक 10 किंवा एक 6 अटेम्प्ट केले, बट यू आर नॉट शुअर अबाउट दीज क्वेश्चन्स. पण बाकीचे टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ना त्याबद्दल आपण 100% शुअर असतो. तुम्ही यातले सपोज तुम्ही एक 20 किंवा 15 अटेम्प्ट केला,
पण तुम्ही 15 अटेम्प्ट जे केलेले असतात त्याबद्दल शुअर असतात ना, 15 केले ना म्हणजे 15 करेक्ट आहे. पण या 6 मध्ये तुम्ही शुअर नसता, त्यामुळे जर या ठिकाणी तुमचं चुकलंय तर तुमचं निगेटिव्ह मध्ये उगजच जातील आणि आपल्याला रिझनिंगला निगेटिव्ह मध्ये नाही जायचंय. आपल्याला ते शुअर शॉर्ट क्वेश्चन घ्यायचेच आहेत म्हणजे घ्यायचेच आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे क्रिटिकल रिझनिंगचे जे प्रॅक्टिससाठी जे क्वेश्चन्स आहेत, ते प्रॅक्टिससाठी जे क्वेश्चनची लेवल जी अवेलेबल आहे मॉक मध्ये असेल किंवा दुसरीकडे, ती एवढी मला चांगली वाटत नाही, एक्झाम लेवलची वाटत नाही. पण यावेळी मात्र IBPS PO मेन्सला हा पर्टिक्युलरली एक्सपिरियन्स माझा आलेला आहे की क्रिटिकल रिझनिंगचे क्वेश्चन इझी वाले होते आणि ते इझिली टॅकल करू शकत होतो. हे SBI PO मेन्स बद्दल बोलतोय मी, सॉरी IBPS PO मेन्स बद्दल बोलतोय. SBI PO मेन्सला मात्र क्रिटिकल रिझनिंग खूप डिफिकल्ट होतं, पण IBPS PO मेन्सला इझी होतं. त्यामुळं माझ्या मते थोडासा हा ट्रेंड असाच पुढे कंटिन्यू होण्याची शक्यता आहे. तुम्ही क्रिटिकल रिझनिंगचा देखील स्टडी केला पाहिजे असं मला वाटतं. जर तुम्हाला एक्स्ट्रा सेशन्स पाहिजे असतील तर मला सांगा, मी क्रिटिकल रिझनिंगचे सेशन देखील प्लॅन करेन. ऑलरेडी मी ज्यावेळी लास्ट ऑनलाईन लेक्चर्स घेतले होते त्यावेळी मी क्रिटिकल रिझनिंग कव्हर केलं होतं. पण जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर मी अजून एकदा क्रिटिकल रिझनिंगचे सेशन्स घेतो. आता यासाठी क्रिटिकल रिझनिंग कुणी करायचं सगळ्यात महत्वाचं, तर ज्यांचे हे ट्रॅडिशनल क्वेश्चन, न्यू पॅटर्न क्वेश्चन, चॅलेंजिंग क्वेश्चन हे ज्यांचं झालेलं आहे, इथं ज्यांचं चांगलं परफेक्ट आहे त्यांनी क्रिटिकल रिझनिंगकडे या. क्रिटिकल रिझनिंगवर तुम्ही रिझनिंगवर स्कोर करण्याचा प्लॅनिंग करू नका, ते बॅकफायर होऊ शकतं. का बॅकफायर होऊ शकतं? कारण डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन आले तर ते तुम्हाला मे बी खूपच डिफिकल्ट येते. इझी आले तर होऊ शकतं, पण त्याचे क्वेश्चन किती असणार आहेत? एक 7-8 क्वेश्चन फक्त असणार आहेत. 7-8 क्वेश्चन पेक्षा बाकीचे क्वेश्चन देखील इम्पॉर्टंट आहेत ना. त्यामुळे क्रिटिकल रिझनिंगच्या बेसिसवर तुम्ही रिझनिंग मध्ये स्कोरिंग करण्याचं प्लॅनिंग करू नका. आता हे जे 6 ते 7 किंवा 7-8 क्वेश्चन असणार आहेत क्रिटिकल रिझनिंगचे, जे इझी वाले असणार आहेत, ते कोणी अटेम्प्ट करायचे? पहिली गोष्ट, तुम्ही RC वर कमांड मिळवली पाहिजे. RC वर तुमची कमांड मिळवली पाहिजे. RC मधले जे इन्फरन्स बेस्ड क्वेश्चन असतात त्यावर तुमची कमांड चांगली असली पाहिजे. त्यावर जर तुमची कमांड असेल तर क्रिटिकल रिझनिंग तुम्हाला जमेल म्हणजे जमेल, त्यात काहीच डाऊट नाही. बाकी क्रिटिकल रिझनिंग साठी एक PDF आहे जी मी आपल्या टेलिग्रामवर शेअर करेन. ते सोर्स सगळ्यात बेस्ट सोर्स आहे. त्यातले जवळपास तुम्ही माझ्यामध्ये 90 किंवा 100 तुम्ही ऍटलीस्ट त्यातले कव्हर करा. ते पहिलं टार्गेट असणार आहे तुमचं. मे बी त्यात 100 जर किंवा 50 जर तुम्ही केला तर त्यातले मे बी तुमचे सगळेच्या सगळे चुकतील, पण तुम्हाला रिझनिंग कळेल, त्यातलं लॉजिक कसं लावायचं हे कळेल. हेच इम्पॉर्टंट आहे. ते त्यातले मिनिमम 100 क्वेश्चन झाल्याशिवाय तुम्ही क्रिटिकल रिझनिंगला हात लावायचा नाही. ओके, मग ते मॉक असू दे किंवा ऍक्च्युअल एक्झाम असू दे. सो एक टार्गेट ठेवा असं की क्रिटिकल रिझनिंगचे मिनिमम मी 100 किंवा 500 एक्झाम्पल सॉल्व्ह करेल, मगच मी एक्झाम मध्ये, फायनल एक्झाम मध्ये क्रिटिकल रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करेल. हे टार्गेट ठेवा. यासाठी मी तुम्हाला एक बेस्ट सोर्स जो माझ्याजवळ आहे तो तुम्हाला टेलिग्रामवर शेअर करेन. त्यानंतर येतो जीके. जीके साठी ऑलरेडी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी मी शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ बघा अजून बघितला नसेल तर. यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट महत्वाची इन्स्ट्रक्शन ती म्हणजे प्रिलिमच्या अगोदर बँकिंग गव्हर्नन्स आणि स्टॅटिक कव्हर करा. प्रिलिमच्या अगोदर तुम्हाला हे कव्हर करायलाच पाहिजे. त्यासाठी मी लर्निंग स्पेसचे व्हिडिओ तुम्हाला सजेस्ट केलेले आहेत. स्टॅटिकसाठी तुम्ही डेली 15 मिनिटं वेळ सेपरेट काढा, रिवाइज करत राहा. दॅट विल बी मोर दॅन इनफ. करंटमध्ये तुम्हाला एप्रिल, मे, जून, जुलै हे महिने कव्हर करायचे आहेत. आता या महिन्याचा विचार केला, एप्रिल, मे, जून, जुलै या महिन्याचा, तर आत्ता जस्ट एप्रिल संपलेला आहे. सो एप्रिल कव्हर तुम्ही करू शकता. मे मध्ये तुम्ही काय करू शकता, वीकली बेस्ड स्ट्रॅटेजी राहील. ज्यांना डेली करायचं त्यांनी डेली करा, पण वीकली माझ्यामध्ये बेस्ट स्ट्रॅटेजी राहते. वीकली तुम्ही मे पासून सुरुवात करा. जून मध्ये 6 एक्झामच्या वेळी ऑब्व्हियसली तुम्हाला ते थोडंसं स्किप करावं लागेल. एक्झाम झाल्यानंतर मे महिना कव्हर करा. एक्झाम झाल्यानंतर जून महिना तिथंच देखील वीकली तुम्ही करत राहा आणि जुलैमध्ये देखील तुम्ही वीकली करत राहा. आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, तुमची ज्यावेळी प्रिलिम होईल ना, प्रिलिम ज्यावेळी कंप्लीट होईल त्यावेळी त्या अगोदरच्या पिरियडचं तुम्हाला काहीच पेंडिंग ठेवायचं नाही करंट मधलं. हे मेन टार्गेट आपलं आहे. एकही तुम्हाला मंथ पेंडिंग ठेवायचा नाही आहे अगोदरचा.
एप्रिल तुमचा कव्हर असला पाहिजे, मे तुमचा कव्हर असला पाहिजे, म्हणजे तुमचा जो उरलेला वेळ आहे तो जून महिना आणि जुलैमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकाल. बँकिंग अवेअरनेस स्टॅटिक देखील आपण अजिबात पेंडिंग ठेवणार नाही. नाहीतर काय होतं, एक्झामच्या अगोदर तुम्ही 4-5 दिवस फक्त जीके करत राहता आणि मग त्याचा इम्पॅक्ट QALR वर होतो किंवा इंग्लिशवर होतो आणि तिथे तुमचा परफॉर्मन्स डाऊन येतो. अजून एक महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्ही ग्रुप स्टडी करू शकता, पण ग्रुप स्टडी सध्या तर तसा पॉसिबल वाटत नाही. तुमच्या घराजवळ जर तुमचे मित्र असतील तर तुम्ही डेफिनेटली ग्रुप स्टडी करू शकता. त्याचबरोबर टेलिग्राम क्विजेस जे आहेत ते टेलिग्राम क्विजेस तुम्ही जे आपल्या ग्रुपमध्ये घेतले जातात ते तुम्ही अटेंड करा. ते सिरियसली अटेंड करा. आपण आता वीकली देखील त्यामध्ये सुरू करणार आहोत. बाकी जीके साठी व्हिडिओ बघा, त्यामध्ये सगळ्या गोष्टी मी मेन्शन केलेल्या आहेत. ओके. सो मॉक देऊन झाल्यानंतर किंवा जे प्रिपरेशन फेजमध्ये घ्या, तुम्हाला स्वॉट अनालिसिस मी करायला सांगितलं होतं. स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स. सो हे स्टडी करताना, मॉक देताना तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ कोणत्या वाटल्या हे तुम्ही नोट डाऊन करत चला. स्ट्रेंथ माझी कोणती आहे, जी काय स्ट्रेंथ असेल ती तुम्ही मेन्शन करत चला. काही जणांना वाटतं माझं कॅल्क्युलेशन खूप स्ट्रॉंग आहे, पर्सेंटेज माझं चांगलं आहे, आणि पर्सेंटेज जर चांगलं असेल तर ऑटोमॅटिकली तुमचं प्रॉफिट अँड लॉस, CISI हे तुमचं परफेक्ट होऊन जाईल. किंवा काही जणांचं CI परफेक्ट असतं. तुमचा विकनेस कोणता आहे, तुमचा CI हा विकनेस आहे. अगेन तुमचा टाइम स्पीड डिस्टन्स हा विकनेस आहे. टाइम अँड वर्क विकनेस आहे. पझल मध्ये पर्टिक्युलर कुठलं पझल, पझल तुम्हाला बॉक्सवालं पझल थोडंसं त्रास देतं, हे मेन्शन करा. अपॉर्च्युनिटीज म्हणजे कोणते, तर ज्याचं प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही तुमच्या स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करू शकता. म्हणजे कोणता, थोडं प्रॅक्टिस कमी झालेला आहे किंवा तुम्हाला वाटते की हे मला जमू शकेल. त्यातलं असेल तुमचं मे बी क्रिटिकल रिझनिंग, आत्ताच मी सांगितलं तुमचा RC चांगला आहे. ओके, तुम्ही इन्फरन्स बेस्ड क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करता, लेवल 12 पर्यंत तुम्ही गेलेला आहात रेड थेअरीमध्ये, तर ऑब्व्हियसली तुम्हाला प्रॅक्टिस करून क्रिटिकल रिझनिंग तुम्ही स्ट्रेंथमध्ये आणू शकता. तो अजून असे कोणते टॉपिक आहेत, थ्रेड्स कोणते आहेत जे तुम्हाला अजिबात जमत नाही. तर मला जमत नाही अजिबात टाइम अँड वर्क जमत नाही, मला मेन्सुरेशन अजिबात जमत नाही. सो हे तुम्ही मेन्शन करत चला. मी पझल मध्ये कुठल्या टाईपचं पझल तुम्हाला अजिबात जमत नाही ते तुम्ही मेन्शन करत चला. हे अनालिसिस करत राहणं स्वतःचं खूप खूप गरजेचं आहे. हे कंटिन्युअसली तुम्ही करत राहा. ओके, आता सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी झाली तुम्हाला सांगून. त्यानंतर ऑलरेडी मी बऱ्याचशा व्हिडिओमधून तुम्हाला प्रिलिमची स्ट्रॅटेजी कशी ठेवायची, डेली शेड्यूल कसं बनवायचं, जीकेचं प्रिपरेशन कसं करायचं, मॉक्सचं अनालिसिस करायचं, असे 4 व्हिडिओ बनवले. हा या सिरीज मधला माझ्या मते शेवटचा व्हिडिओ असेल. ह्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी मेन्सचं प्रिपरेशन कसं करायचं हे कव्हर केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे मोटिवेशनचा. ह्या दिवसामध्ये स्वतःला मोटिवेट कसं करा. तर मला काही स्टुडंटनी मेसेज करून त्यांच्या क्वेरीज सांगितल्या होत्या, आणि काही जे आपले सक्सेसफुल स्टुडंट्स आहेत त्यांनी देखील मला काही इम्पॉर्टंट असे पॉईंट्स तुमच्याशी शेअर करायला सांगितले होते. त्यातला पहिला पॉईंट म्हणजे ओल्ड स्टुडंटचा कॉन्फिडन्स. बऱ्याच वेळा काय होतं की गेली 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही प्रिपरेशन करत असता, 3 वर्ष प्रिपरेशन करत असता, पण एक्झाम कुठली क्रॅक होत नसते. मग यावेळी निराश होणं साहजिक आहे. म्हणजे यामध्ये वेगळं असं काही नाही. एक्झामचा रिझल्ट आल्यानंतर बाकीचे तुमचे फ्रेंड्स सिलेक्ट होतात, त्यावेळी तुम्हाला त्यावेळी ऑब्व्हियसली फ्रेंडसाठी चांगलं वाटतं, पण स्वतःच्या मनामध्ये कुठेतरी वाईट वाटत असतं की बाबा तो करू शकतो तर मला का जमत नाहीये. एखादा पेपर जर तुमच्या मनासारखा गेला नाही तर तुम्ही घरी आल्यानंतर खूप वाईट वाटेल, आदळा आपटला, जागा कराल. दॅट इज नॅचरल. जर तुम्हाला वाईट वाटत असेल तुमच्या परफॉर्मन्समुळे, तुमचं स्कोर कार्ड बघून जर तुम्हाला वाईट वाटत असेल, तर माझ्या मते ती सक्सेसफुल होण्यामधली तुमची पहिली स्टेप असणार आहे. वाईट वाटलं पाहिजे. जर तुम्हाला काहीच वाटत नसेल तुमच्या परफॉर्मन्स बद्दल तर तुम्ही इम्प्रूव्हमेंट कशी करणार. बऱ्याच वेळा काय होतं की आपला पास्ट परफॉर्मन्स खूप चांगला असतो,
बरेच जण 10वीला 90% मार्क्स असतात, 12वीला खूप चांगले मार्क्स असतात, कॉलेजमधले टॉपर्स असतात, युनिव्हर्सिटीमधले टॉपर्स असतात, पण 1-2 वर्ष त्यांच्याकडून ह्या एक्झाम क्रॅक होत नसतात. का होतं असं हो? तर याचं रिझन असतं कुठं ना कुठेतरी तुमची डायरेक्शन चुकीची होत आहे. तुम्ही एक राईट मेंटर चूज करा. तुमचा जे काही प्रॉब्लेम आहे तो तुमच्या सरांसोबत डिस्कस करा, मेंटर सोबत डिस्कस करा. कुठल्यातरी एकाच मेंटरला फक्त फॉलो करा. फक्त एकच प्रॉब्लेम घेऊन तिघा चौघांकडे जाऊ नका. कारण प्रत्येक जण वेगवेगळा तुम्हाला सल्ला देईल. कुठल्यातरी एकाच मेंटरला फॉलो करा. मग ते मी असेन, संकेत सर असतील, शीतल सर असतील. तुम्ही त्यांना तुमचे डाउट्स विचारा. तुमचं कुठं प्रिपरेशन जे चालू आहे ते त्यांच्याशी शेअर करा. म्हणजे नेमकं तुम्ही कुठं कमी पडताय हे तुमच्या लक्षात येईल. जर जोपर्यंत तुम्ही तुमच्या मिस्टेक्स रिअलाइज करणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तुमचा जो स्कोर आहे तिथंच स्टक होऊन जाईल. आणि जर तुम्ही डिमोटिवेट होत असाल तर मग अजूनच खूप डिफिकल्ट होतं. काही जणांचा काय प्रॉब्लेम येतो की प्रिपरेशन त्यांचं चांगलं होतं. हा, तुमचं इथं मॉक मध्ये देखील काही जणांचा स्कोर चांगला आहे, पण ऍक्च्युअल एक्झामच्या वेळी मात्र परफॉर्मन्स डाऊन जातो. असं मी बऱ्याच स्टुडंटच्या बाबतीत बघितलं. याचं रिझन जे आहे ते आहे तुम्ही स्वतःला घालून दिलेली बंधनं. तुम्ही स्वतःला तुमच्या माइंडला रिस्ट्रिक्ट करताय. तुम्ही स्वतःला लो कॉन्फिडन्स तर असतो, पण एक्झाममध्ये गेल्यानंतर कुठे ना कुठेतरी ते प्रेशर डेव्हलप करताय की मला ही माझी काही पण करून एक्झाम क्रॅक झालीच पाहिजे. मी आतापर्यंत एवढा हुशार होतो, मग माझी ही एक्झाम क्रॅक का होत नाहीये? माझा परफॉर्मन्स एवढा चांगला आहे अगोदर, मग आत्ता का येत नाहीये? आत्ता ही माझी शेवटची एक्झाम आहे, ही एक्झाम माझी जमली नाही ना, तर मग माझं लग्न करून टाकते, असं काही मुलींना वाटत असतं. मुलांना काय वाटत असतं, ही एक्झाम जर माझी झाली नाही ना, तर मी माझ्या आई वडिलांना पुढे काय माझं काय तोंड कसं दाखवू, परत मला कुठे ना कुठेतरी जॉब करावा लागेल. हे प्रेशर तुम्ही क्रिएट करताय, लक्षात ठेवा स्वतःहून. हे प्रेशर अगोदर तुम्ही हटवा. Acceptance of your failure is the first step towards greatness. तुमचं फेल्युअर तुम्ही एक्सेप्ट करा. अनालाइज करा. कुठं कमी पडतो ते बघा. का तुम्हाला जमणार नाही यावर्षी, आपण बघूयाच ना. मी सांगितलेला प्लॅन तुम्ही फॉलो केला तर तुमचं सिलेक्शन होणार म्हणजे होणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेऊन प्रिपरेशन केलं ना की तुम्ही 10 तास स्टडी करा, काही उपयोग नाही. 10 तास स्टडी इज इक्वल टू 3 hours ऑफ स्टडी. टेन्शन घ्यायचं नाही. यामध्ये तुमच्या पॅरेंट्सचा रोल देखील खूप महत्वाचा आहे. जर तुमचे पॅरेंट्स तुम्हाला जर सपोर्ट करत असतील तर खूपच तुम्ही नशीबवान आहात. पण प्रत्येक वेळी असं होतच असं नाही. कारण काय होतं, कुठे ना कुठेतरी आजूबाजूच्या गोष्टींचा तुमच्या पॅरेंटवर परिणाम, म्हणजे त्यांच्या माइंडसेटवर परिणाम होत असतो. व तुमचाच क्लासमेट म्हणा किंवा तुमचाच चुलत भाऊ म्हणा, ते कुठे ना कुठेतरी जॉब करत असतात आणि तुम्ही स्टडी करत असता. गेली 1 वर्ष 2 वर्ष स्टडी करत आहे. तर अशा मुलांना त्यांच्या आई वडिलांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि मुलांनी देखील समजून घेतलं पाहिजे. तुमचे आई वडील तुमच्याकडनं काहीतरी एक्सपेक्टेशन करतायत, तुम्ही ते फुलफिल करणं गरजेचं आहे. पण यामध्ये ओव्हर एक्सपेक्टेशन पण नको आहे. आणि त्या एक्सपेक्टेशनच्या अंडर तुम्ही स्वतःला प्रेशराईज करणं देखील प्रेशराईज देखील केलं नाही पाहिजे. मग या केसमध्ये आपण काय करू शकतो, तर आई वडिलांनी देखील समजून घेतलं पाहिजे की बाबा थोडा वेळ अजून देण्याची गरज आहे. इतका वेळ तुम्ही प्रिपरेशन केलाय ना, 1 वर्ष फक्त एक्स्ट्रा द्या ना. असे मी बरेच केसेस हँडल केलेत. मी बऱ्याचशा पॅरेंट्स बरोबर बोललेलो आहे प्रत्यक्ष. तुम्ही फक्त तुमच्या आई वडिलांना एवढं कन्व्हिन्स करा की मला शेवटची तारीख कधी, आपली एक्झाम कधी असते बघा ह्या कॅलेंडरमध्ये, साधारणपणे डिसेंबरमध्ये असते, डिसेंबर जानेवारीमध्ये असते. त्यानंतर आपला 1 एप्रिलला रिझल्ट लागतो. तुम्ही डिसेंबर पर्यंतची तुम्ही लास्ट मुदत मागून घ्या. ह्या एक्झाम पर्यंत मला टाइम द्या म्हणायचं. मी माझा 100% देईन. यावर्षी मी सिलेक्शन काढून घेणार म्हणजे घेणार. एवढं तुम्हाला तुमच्या आई वडिलांना कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. हे जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना कन्व्हिन्स करू शकला तर तुम्ही इंटरव्ह्यूअरला देखील तुम्हाला का सिलेक्ट केलं पाहिजे हे कन्व्हिन्स करू शकाल. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. आणि आई वडिलांना देखील एवढंच सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या मुलांना टेन्शन देऊ नका. एकदम त्यांना फ्रीली स्टडी करायला द्या. त्याचं सिलेक्शन यावर्षी होणार म्हणजे होणार. बँकिंगच्या एक्झामचं कसं आहे, 1 वर्षामध्ये एक्झाम क्रॅक होतात, जास्तीत जास्त 2 वर्ष, आणि एकदम 3 वर्ष म्हणजे डोक्यावरनं पाणी. 3 वर्षात तुमच्या सगळ्याच एक्झाम क्रॅक होतात. टेन्शन घेऊ नका. आणि पहिली एक्झाम क्रॅक करणं तितकंसं डिफिकल्ट, म्हणजे
पहिली एक्झाम क्रॅक करणं खूप डिफिकल्ट आहे, पण एक एक्झाम क्रॅक झाली ना त्याच्यानंतर तुमच्या पटापट पटापट दुसरी तिसरी चौथी पाचवी एक्झाम क्रॅक होणार, याची मी फुल गॅरंटी देतो तुम्हाला. आता या प्रिपरेशन फेजमध्ये अजून तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही तुमची स्ट्रेंथ आणि विकनेस नोट डाऊन करत चला. तुमच्या स्ट्रेंथ काय आहे? फॉर एक्झाम्पल तुम्ही क्विक लर्नर आहात, तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं आहे, तुमच्याजवळ नॉलेज खूप चांगलं आहे, तुम्ही परफेक्शनिस्ट आहात, पण तुमच्याजवळ विकनेस कोणते आहे ते देखील मेन्शन करा. तुमच्या एका पेजवर लिहून ठेवा विकनेस कोणते. मी लेझी आहे, प्रोक्रॅस्टिनेशन करतो, मी युट्यूबवर जास्त टाइम घालवतो, मी कुठल्या तरी रिलेशनशिपमध्ये आहे त्यामुळे मला त्यामध्ये बराचसा टाइम जातो, इझिली डिस्ट्रॅक्ट होतो, मी आजूबाजूला ज्या गोष्टी चालू असतात त्यामुळे लगेच डिस्ट्रॅक्ट होतो, कुठल्या तरी काही तुमचे जे विकनेस आहेत ते तुम्ही मेन्शन करा. ओके, स्ट्रेंथ तुम्ही मेन्शन केले, विकनेस तुमचे मेन्शन करा, हे नोट डाऊन करा कंपल्सरी आणि विचार करा, मला जर ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्हाला हे विकनेस तुमचे ओव्हरकम करावे लागतील, तर तुम्ही हे कसे ओव्हरकम करणार याचा विचार करा. तुम्ही लेझी आहात ना, काय करायचं मग, लेझीनेस सोडायचा, अभ्यास करायचा, प्रोक्रॅस्टिनेट करताना थांबवायचं, आजच्या आज ते कम्प्लीट करायचं, इझिली डिस्ट्रॅक्ट होताय ना, मी मग मेडिटेशन करा. रिलेशनशिपचा प्रॉब्लेम येतोय का तुम्हाला, रिलेशनशिप तुम्ही बंद करा. जे काय तुमचे विकनेसेस आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करा. रिलेशनशिप बंद करा किंवा ब्रेक घ्या थोडा वेळ. सपोज हे तुम्ही आहात आणि ही एसबीआय आहे, एसबीआय बँक. तर इथून तुम्हाला इथपर्यंत जायचं आहे. बऱ्याच जणांना वाटतं की हा असा स्ट्रेट रोड आहे, पण ऍक्च्युली हा स्ट्रेट रोड नसतो, यामध्ये बरेच खाच खळगे असतात, इकडून तिकडून इकडून तिकडून असं करत असं करत असं करत आपल्याला पोहोचायचं असतं. आणि यामध्ये जर तुमचे विकनेस हे जर तुम्हाला मध्ये अडवत असतील, स्वतःमुळे तुम्ही जर मागं पडत असाल, तर मग ती तुमची सगळ्यात मोठी मिस्टेक आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला तुमचे हे विकनेस ओव्हरकम करावे लागतील, तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. आणि एक्झाम क्रॅक करणं काय इतकंच अवघड नाहीये. आतापर्यंत तुम्ही किती एक्झाम क्रॅक केलाय, किती एक्झाम मध्ये तुम्ही तुमचा बेस्ट परफॉर्मन्स दिलाय. डेली 8 तास कसं कसं जमत नाही बघूया. कुठली तरी एक एक्झाम अशी आठवा की ज्यासाठी तुम्ही दिवस रात्र अभ्यास केला होता, किंवा असा एखादा पेपर आठवा तुमचा अकॅडमिक मधला ज्यासाठी तुम्ही सलग 4 दिवस डेली 10 तास स्टडी करून त्यामध्ये चांगले मार्क्स मिळवले होते किंवा तुम्ही पास झाला होता. असा कुठला तरी सब्जेक्ट आठवा ना, त्यावेळी तुम्हाला जमलंय. ते कशासाठी केलं होतं तुम्ही, ते तुम्ही मार्क्स मिळवण्यासाठी केलं होतं. आता काय करायचंय तुम्हाला, आता इतका वेळ का स्टडी करायचा आहे, जॉब मिळवण्यासाठी स्टडी करायचा आहे. ज्या ज्यावेळी तुम्हाला निराश व्हाल, काही करावंसं वाटणार नाही, त्यावेळी तुमच्या आई वडिलांचा चेहरा आठवा, त्यावेळी मी हे नेमकं का करतोय हे स्वतःला विचारा. त्याबद्दलचं आन्सर जर तुम्हाला पॉझिटिव्ह मिळालं तर तुम्ही निराशेतून बाहेर पडा. जाता आता तुमच्यासाठी मी एक मोटिवेशनल असे मी वाचलेली कविता सांगत आहे. ज्या ज्यावेळी तुम्ही निराश व्हाल त्या त्यावेळी ही कविता तुम्ही ऐका. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा, पण झाले गेले आता विसर, मूठ आवळ अश्रू आवर, लक्षावरती रोक नजर, अन एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. वाट समुद्री बिकट अति, अन लाटांची नाग गती, अपमानाने हेटाळणेने तुझी बहकली नाव किती, विस्फोटाने तूही उसळ, खळखळ 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 तूही खवळ, स्वार होनी लाटांवरती कर स्वतःला दृढ अढळ, एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा, पण झाले गेले आता विसर, मूठ आवळ अश्रू आवर, लक्षावरती रोख नजर, आणि एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. मित्रांनो, प्रयत्न केला तर यश नक्कीच मिळणार आहे, पण त्यामध्ये सातत्य असणं देखील गरजेचं आहे. एसबीआय क्लर्कसाठी ज्या ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या सगळ्याबद्दलचे मी व्हिडिओ तयार करून ऑलरेडी यूट्यूबवर टाकलेले आहेत. तुम्हाला जर अजून काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला डायरेक्ट टेलिग्रामवर विचारू शकता.
किंवा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.